आजकाल बऱ्याच जणांना केस गळतीची समस्या खूप जास्त भेडसावत आहे. कोणाचे केस बाथरूममध्ये पडतात, कोणाचे केस विंचरताना मूठभर हातात येतात, तर काही लोकांचे कंडिशनर लावल्यानंतर सुद्धा केस गळतात. तर हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, केस गळती, केसांची वाढ थांबणं, केस वेळ होणं आणि प्रेग्नेन्सीनंतर हेअरफॉल. कधी कधी तर असं वाटतं ना की आता टक्कल पडते की काय. तर अशा समस्या जवळपास आजकाल सगळ्यांनाच जाणवत आहेत. तुम्हालाही तुमचा हेअरफॉल थांबवायचा असेल, केसांची वाढ दुपटीने हवी असेल, तर आज मी तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी अशी घरगुती रेमेडी घेऊन आलेली आहे, जी की खरोखर 100% तुमची केस गळती कमी करते आणि केस वाढायला देखील खूप जास्त प्रमाणात मदत करते. तुम्ही इथं पाहू शकता, माझे देखील लहान लहान बेबी हेअर्स उगवायला सुरुवात झालेली आहे आणि बाकीचे जे केस आहेत ना, त्यांची सुद्धा ग्रोथ सुधारलेली आहे. फक्त 1 महिना हा उपाय मी सातत्याने ट्राय केला आणि त्याचा मला एवढा छान रिझल्ट भेटलाय. त्यामुळं तुम्ही देखील ही रेमेडी नक्कीच ट्राय करा. त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून पाहताय ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील नक्कीच करा. बघा, वेळ न घालवता आजची रेमेडी कशी बनवायची, चला तर मग मी तुम्हाला सांगते. बघा, रेमेडी बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे मेथी दाणा आणि दुसरी गोष्ट लागणार आहे ते म्हणजे कढीपत्ता. बघा, टोनर बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करायचं, तुमच्याकडे जे कोणतं भांडं असेल ते घ्या. त्याच्यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 चमचा मेथी दाणा आपल्याला ॲड करायचा आहे. जर केसांची लेंथ जास्त असेल तर तुम्ही 2 चमचे ॲड केले तरी देखील चालेल. त्यानंतरचा दुसरा आपला घटक आहे ते म्हणजे कढीपत्ता. बघा, साधारणतः 2 पानं तुम्ही कढीपत्त्याची घेऊ शकता किंवा मग मूठभर कढीपत्ता घ्या आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. त्यानंतर आता हे सगळं मिश्रण आपल्याला गॅसवरती ठेवायचं आणि छान असं उकळून घ्यायचं. जोपर्यंत आपण टाकलेलं पाणी अर्ध होत नाही तोपर्यंत आपलं जे काही मिश्रण आहे ना, ते व्यवस्थित असं उकळून घ्या. आणि जेव्हा तुम्ही उकळायला ठेवाल ना, तेव्हा हळूहळू तुमच्या लक्षात येईल की तुमच्या टॉनिकचा जो कलर आहे ना, तो चेंज होतोय आणि सगळा मेथीदाणा आणि जे कढीपत्ता आहे ना, त्याचं सगळं पोषण तुमच्या टॉनिकमध्ये उतरलेलं आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता की आपलं मिश्रण जे आहे ना, त्याचा कलर देखील खूप छान आलाय आणि अगदी टोनर आपलं इथं बनवून रेडी देखील झाले. त्यानंतर गॅसची फ्लेम ऑफ करा आणि आपलं जे हे टॉनिक आहे ना, ते थंड होण्यासाठी तसंच ठेवून द्या. बघा मैत्रिणींनो, थंड झाल्याच्या नंतर आपलं हे जे टॉनिक आहे ना, ते तुम्ही गाळून घ्या आणि गाळल्याच्या नंतर इथं तुम्हाला दिसत असेल की आपल्या टॉनिकचा कलर किती छान आलेला आहे आणि जे काही मेथीदाणा आणि कढीपत्त्याचं पोषण होतं ना, ते सगळं आपल्या टॉनिकमध्ये उतरलेलं आहे. बघा, आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आणखी एक घटक ॲड करायचा आहे, जो की तुमच्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे. तो म्हणजे व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल. बघा, व्हिटॅमिन ईचं जे कॅप्सूल आहे किंवा व्हिटॅमिन ईचं जे तेल आहे, ते तुमच्या केसांना शायनी आणि चमकदार बनवण्यासाठी खूप जास्त हेल्प करतं. त्यामुळे साधारणतः 1 व्हिटॅमिन ईची कॅप्सूल घ्या आणि ती तुम्ही ना तुमच्या या टॉनिकमध्ये ॲड करा. बघा, व्हिटॅमिन ईची कॅप्सूल तुम्हाला मेडिकलमध्ये किंवा एखाद्या लोकल स्टोअरमध्ये सहज अवेलेबल होईल. ती तुम्ही घेऊन या आणि ह्याच्यामध्ये ॲड करा. त्याचे खूप सारे फायदे तुमच्या केसांना मिळतील, याची गॅरंटी मी देते. बघा, आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आपलं अगदी हेअर ग्रोथ टोनर इथं रेडी झालेलं आहे. आता जर तुमच्याकडे एखादी स्प्रे बॉटल असेल ना, तर त्याच्यामध्ये हे हेअर टॉनिक तुम्ही भरून ठेवू शकता आणि जेव्हा पण तुम्हाला हे वापरायचं आहे ना, तेव्हा हलक्या हाताने तुमच्या केसांवरती स्प्रे करा आणि त्यानंतर लेंथवरती देखील स्प्रे करा. बघा, एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा पण तुम्ही हे टॉनिक बनवताना तर ते तुम्ही एका आठवड्यासाठी नक्की वापरू शकता. फक्त एक गोष्ट करायची की हे बाहेर स्टोअर करायचं नाही, कारण आपण याच्यामध्ये कुठलंही प्रिझर्वेटिव्ह वगैरे वापरलेलं नाहीये. त्यामुळे आपलं हे जे टॉनिक आहे ना, ते तुम्ही फ्रीजमध्ये एका आठवड्यासाठी नक्कीच स्टोअर करू शकता आणि 1 दिवसाआड किंवा मग 2 दिवसांनी किंवा आठवड्यातून 3 वेळा हे तुम्ही नक्की वापरू शकता. तुम्हाला याचे 100% रिझल्ट मिळतील. बघा, आता आपलं हेअर ग्रोथ टॉनिक रेडी झालेलं आहे. तर हे कसं यूज करायचं ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. बघा, आता हे टॉनिक ॲप्लाय करताना आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं, आपले केस व्यवस्थित असं विंचरून घ्यायचे. जर गुंता वगैरे असेल तर तो काढून घ्यायचा आणि गुंता काढून झाल्याच्या नंतर आपल्या केसांचे छोटे छोटे पार्टिशन करायचे आणि पार्टिशन केल्याच्या नंतर आपला जो काही टॉनिक आहे
तो आपल्या स्कॅल्पवरती ॲप्लाय करायचा. त्यानंतर हेअर लेंथवरती देखील ॲप्लाय करा आणि ॲप्लाय करून झाल्याच्या नंतर आपल्या हाताच्या बोटांनी 8 ते 10 मिनिटं ना हलक्या हाताने मसाज करायचं आहे. बघा मसाज केल्यानं काय होतं, आपल्या टॉनिकचे जे काही सगळे गुणधर्म आहेत ना ते सगळे आपल्या स्कॅल्पमध्ये शोषले जातात आणि आपला हेअरफॉल कंट्रोलमध्ये येतो. सोबतच केसांची वाढ देखील झपाट्याने व्हायला खूप जास्त प्रमाणात हेल्प होते. बघा मैत्रिणींनो, हे जे टॉनिक आहे ना ते रात्री लावायचं. पूर्ण रात्रभर तसंच केसांवरती ठेवून द्यायचं आणि त्यानंतर सकाळी एखाद्या हर्बल शॅम्पूने तुम्ही हेअर वॉश करा. बघा तुम्हाला तुमचे केस एवढे जास्त सिल्की दिसतील, सोबतच केस देखील कमी गळायला लागतील आणि बेबी हेअर्स देखील हळूहळू यायला लागतील. त्यामुळे आपला हा उपाय आठवड्यातून 3 वेळा सतत 1 महिना नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे जे काही रिझल्ट असतील ना ते मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ आणि आजची रेमेडी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.